दरम्यान कोणत्या जिल्ह्यात किती मंत्रिपदे मिळाली आहेत, महायुती कोणता पक्ष कोणत्या जिल्ह्यात पुढे राहिलाय पाहूया। सातारा जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजेच 4 कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत। भाजपकडून साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले, मान खटावचे जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री झालेत, तर सेनेकडून पाटणच्या शंभूराज देसाईंना मंत्रिपद मिळालंय, तर राष्ट्रवादीकडून वाईचे मकरंद पाटील हे सुद्धा कॅबिनेट मंत्री झालेत। पुणे जिल्ह्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 3 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्री पद मिळालंय। राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे 2 कॅबिनेट मंत्री आहेत, तर भाजपकडे चंद्रकांत पाटलांनी कॅबिनेट आणि माधुरी मिसाळ यांनी पहिल्यांदाच राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। तर नाशिक जिल्ह्यातून 3 जणांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली। शिंदेंच्या सेनेकडून दादा भुसे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे कॅबिनेट मंत्री बनलेत। तर जळगाव जिल्ह्यात 3 कॅबिनेट मंत्री नव्या सरकारमध्ये सुद्धा कायम राहिले। भाजपकडून गिरीश महाजन आणि संजय सावकारे, तर शिंदेंकडून गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री झाले। रायगड जिल्ह्याला आदिती तटकरे आणि भरत गोगावले असे 2 कॅबिनेट मंत्री लाभले, तर रत्नागिरीत उदय सामंत, नितेश राणे हे 2 कॅबिनेट मंत्री, तर योगेश कदम यांच्या रूपानं 1 राज्यमंत्री पद सुद्धा मिळालंय। कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर हे 2 कॅबिनेट मंत्री झालेत, तर नागपूर जिल्ह्यात स्वतः देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळे हे दुसरे कॅबिनेट मंत्री आहेत, तर शिंदेंच्या सेनेच्या आशिष जयस्वाल यांना राज्यमंत्री करण्यात आलंय। यवतमाळ जिल्ह्यात संजय राठोड आणि भाजपचे अशोक उईके हे दोन्ही कॅबिनेट मंत्रीपदी, तर अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक हे राज्यमंत्री झालेत। मुंबईतून भाजपचे आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा हे दोन्ही कॅबिनेट मंत्री झालेत। संभाजीनगरमधून भाजपचे अतुल सावे, तर शिंदेंच्या सेनेकडून संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री बनलेत। याशिवाय नगर, धुळे, बुलढाणा आणि लातूर जिल्ह्याला प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय।